संदर्भातील शिंदे सेनेकडून देखील तयारी केली जाते आहे। कोणत्या हॉटेल्समध्ये ठेवायचे, काय नेमकं कशा पद्धतीने सुरक्षा द्यायची, या सगळ्याची तयारी ही शिंदे सेनेकडून केली जात आहे। आणि उद्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशी हे सर्व खासदार आपल्याला एका स्टेजवर पाहायला मिळतील। आणि 21 जूनला विलिनीकरणासंदर्भातील जी औपचारिक घोषणा आहे ती औपचारिक घोषणा ही 21 जूनला केली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। गिरीश, उद्या हे सगळे 6च्या 6 खासदार शिंदे सेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेला स्टेजवर उपस्थित असतील का? कन्फर्मेशन याबाबत मिळतंय का? आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आज मध्यरात्री हे सर्व बंडखोर खासदार मुंबईत येणार असल्याची माहिती आहे। यामध्ये शिंदे सेनेकडून जो गोरेगाव नेस्को सेंटर येथे वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे आणि त्या शेजारीच एक वेस्टिन नावाचं हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये देखील काही रूम्स आहेत ते शिंदे सेनेकडून बुकिंग देखील करण्यात आल्याची माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे। याशिवाय इतर पर्याय म्हणजे विमानतळाच्या शेजारील हॉटेल्स आहेत त्यांचा देखील चाचपणी आहे, पर्यायांची चाचपणी आहे ती देखील केली जात असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आणि त्यामुळे हे खासदार आज मध्यरात्रीच मुंबईत येतील असं देखील आपल्याला सूत्रांकडून खात्रीलायकरित्या सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्या हे सर्व बंडखोर खासदार आपल्याला स्टेजवर देखील दिसतील शिंदे सेनेच्या अशी त्यामुळे आजची रात्र आणि आजचं मध्यरात्री हे सर्व येतात का हे देखील पाहावं लागेल। मात्र जी माहिती खात्रीलायकरित्या समजते त्यानुसार हे सर्व बंडखोर खासदार उद्या शिंदे सेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला या स्टेजवर एकत्रित आलेले पाहायला मिळते। गिरीश, आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतोय, जर उद्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे 6 खासदार स्टेजवर उपस्थित असतील तर मग 21 जूनला पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं विलिनीकरणाची प्रक्रिया करणं किंवा घोषणा करणं हे गरजेचं आहे का? जे आपण बघतोय की हे तांत्रिकदृष्ट्या सध्या तारीखही कदाचित ओम बिर्ला यांनी या संदर्भातील वेगळी दिली असू शकते, कारण जे आतापर्यंत हे पत्र आहे ते पत्र अजून समोर आलेलं नाही आहे। जे सांगितलं जातं की वेगळा गट किंवा बंडखोरी केले त्यामुळे त्यांना जो वेगळा गट स्थापन करायचा आहे त्या संदर्भातील जे पत्र त्यांनी ओम बिर्ला जे लोकसभा अध्यक्षांना दिले त्यांनी कदाचित ती तारीखही दिली असावी, कारण ज्या घोषणा करायच्या किंवा पत्रव्यवहार जो काही पत्र असेल जे काही कायदेशीररित्या जे काही प्रक्रिया पूर्ण करायची असेल ती कदाचित 21 तारीखला असू शकते आणि त्यामुळे हे 21 जूनची तारीख आहे असं देखील समजतंय। मात्र ही 21 जूनलाच करतील असं त्यांच्याच काही लोकांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे उद्या केवळ हे आम्ही शिवसेना म्हणजे शिंदे सेनेत प्रवेश केला आहे असं सांगितलं जाईल, घोषणा केली जाईल आणि त्यानंतर मग जे विलिनीकरणाच्या संदर्भातील ज्या काही तांत्रिकदृष्ट्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या पार केल्या जातील। ठीक, गिरीश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर 21 जूनला अखेरीस 6 खासदार विलिनीकरणाची घोषणा करणार आहेत। आज रात्रीचे सगळे खासदार मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उद्या शिंदे सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला हे सर्व खासदार स्टेजवर उपस्थित राहून आपण आता ठाकरे सेनेत नाही तर शिंदे सेनेत आलोय हे सगळ्यांपुढे दाखवण्याची शक्यता आहे। ते